नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे भोगी. मी सकाळी उठली आहे, हेअर वॉश वगैरे केलं आहे, थोडं व्हिडिओ एडिट करायचं होतं ते केलं आणि पोस्ट करायचं होतं ते केलं आणि आता इकडे तयार झाली आहे. मला आज भोगी आहे तर आज बनवायचं आहे भोगीचं जेवण, मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी. आत्ताच माझा पिल्लू इथे उठला आहे. मी तुम्हाला दाखवते म्हणजे शोनं कशा उठला बघा. शना, ए शना, काय झालं? गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. गुड बोल. गुड मॉर्निंग बोल ना. गुड मॉर्निंग. जिमला गेला. आता आम्ही काय करणार? उठणार, ब्रश करणार आणि ब्रेकफास्ट करणार ना अनु. ब्रेकफास्ट करणार ना, नाश्ता करणार ना. आणि स्कूलला जायचं ना पिलू तुला आज? असं ना, स्कूलला जायचं. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक भोगीची थाळी आणि जाणून घेणार आहोत की हा सण आपण नेमका का साजरा करतो. तर आता मी इकडे पास्ता करते ब्रेकफास्टसाठी, तर तुम्ही ही रेसिपी बघा आणि पुढे थँक्यू. वेलकम. अनु कसं झालंय? कसं आहे? छान आहे ना अनु अनु? ॲप्रॉन घालते. येशो ना. कसं आहे अनु? कसं आहे? वाव. खाच, स्कूलला जायचंय. खा लवकर, स्कूलला जायचंय. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत भोगी हा आपण सण का साजरा करतो. भोगी हा शब्द भोग या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ असा आहे आनंद घेणे किंवा उपभोग घेणे. हा सण म्हणजे इंद्रदेवाची पूजा करण्याचा दिवस मानला जातो की चांगल्या पावसासाठी आणि शेतातील भरभराटीसाठी आज देवीची प्रार्थना केली जाते. हिवाळा आता शिखरावर असतो, त्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणूनच निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या भाज्या जसे घेवडा, वांगी, हरभरा, गाजर, ऊस याचा वापर करून आपण लेकुरवळी भाजी करतो. यात तिळाचा वापर आवर्जून केला जातो, कारण तीळ शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात. चला तर मग आता बघूया माझ्या घरची भोगीची स्पेशल थाळी. भोगीच्या भाजीची वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व हंगामी भाज्या असतात. हरभरा, वांगी,
पावट्याचे दाणे हे सगळे मिळून जी चव येते ती अप्रतिम असते। पुढे तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा। बाजरीची भाकरी करताना त्यावर पांढरे तीळ लावायला विसरू नका। तीळ लावलेली भाकरी आणि त्यावर घरचं लोणी अतिशय सुंदर भाकरी लागते। जुन्या काळी म्हणतात, भोगीच्या दिवशी जो आनंदी राहतो आणि हे पौष्टिक अन्न खातो तो वर्षभर निरोगी राहतो। तुम्ही आजच्या जेवणात काय काय बनवलं मला कमेंटमधून नक्की सांगा। तर मी आता इथे व्हिडिओ स्टॉप करते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।